नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. बुलेटिनच्या सुरुवातीला राज्याच्या राजकारणामधली एक मोठी बातमी आहे. नाराज असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांचं अखेर राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कमबॅक होणार आहे. धनंजय मुंडेंकडून काढून घेतलेल्या खात्यावर नाराज भुजबळांचं पुनर्वसन करण्यात आलेलं आहे. छगन भुजबळ आज सकाळी 10 वाजता अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रिपदाची शपथ घेतील. फडणवीस, शिंदे आणि अजित पवार बैठकीला हजर राहण्याची शक्यता आहे आणि प्रचंड बहुमतानं सत्तेमध्ये आलेल्या महायुती सरकारच्या मंत्रिपदाच्या पहिल्या यादीमध्ये भुजबळांचं नाव नव्हतं. मंत्रिपद मिळालं नसल्यामुळे भुजबळांनी त्यांची नाराजी ही वेळोवेळी बोलून सुद्धा दाखवलेली होती आणि त्यानंतर घडलेल्या बीड प्रकरणामुळे धनंजय मुंडेंकडून खातं काढून घेण्यात आलेलं होतं. त्या खात्यावर भुजबळांची वर्णी लागेल अशी चर्चा होती. मात्र त्याच वेळेला अजित पवारांनी हे खातं काही दिवस स्वतःकडे ठेवलेलं होतं. अखेर आजपासून या खात्याची जबाबदारी भुजबळांकडे देण्यात येणार आहे. राजकीय कारकिर्दीमध्ये भुजबळांकडे तिसऱ्यांदा अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी जात आहे. चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. चंदन, अखेर नाराज असलेल्या भुजबळांचं पुनर्वसन होत आहे. पुन्हा एकदा त्यांना मंत्रिपद जे आहे ते दिले जाणार आहे. कार्यकर्त्यांनी ज्या वेळेला भुजबळांचं मंत्रिमंडळामध्ये त्यांना स्थान देण्यात आलेलं नव्हतं त्यावेळेला कार्यकर्त्यांनी एक प्रकारे नाराजी व्यक्त केलेली होती. आज साहजिकच त्यांच्यामध्ये उत्साहाचं, आनंदाचं वातावरण असेल. मात्र त्यासोबतच नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. त्याच्यामुळे आता यामध्ये सुद्धा एक वेगळा ट्विस्ट येऊ शकतो. अगदी खरं आहे. खरं तर छगन भुजबळ यांना पहिल्याच मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपद मिळेल अशा पद्धतीची अपेक्षा होती. मात्र तसं घडलं नव्हतं आणि स्वतः भुजबळांसोबतच भुजबळांचे राज्यभरातले कार्यकर्ते नाराज होते. आज मात्र इथे माहोल वेगळा बघायला मिळतोय. माझ्या मागे आपण भुजबळ फार्म परिसरात बघू शकता कशा पद्धतीनं भुजबळांचे बॅनर्स जे आहेत ते या संपूर्ण परिसरात लागलेले आहेत. या बॅनरवरचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कालपर्यंत नाराज असलेल्या भुजबळांनी आपल्या सगळ्या बॅनरवरून अजितदादांना काढून टाकलं होतं. आज मात्र या बॅनर्सवर अजितदादांचं देखील कमबॅक झालेलं आहे आणि त्यामुळे भुजबळांची नाराजी आता या निमित्तानं पूर्णपणे संपली आहे असं एक म्हणावं लागेल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या निमित्तानं नाशिकमध्ये आता राष्ट्रवादी अजितदादा गटाची ताकद देखील वाढणार आहे. जवळपास 7 आमदार अजितदादांचे नाशिकमध्ये आहेत, नाशिक जिल्ह्यात आहेत आणि जवळपास 2 मंत्रिपदं नाशिकमध्ये अजितदादांच्या पक्षाला आहेत. आता भुजबळांच्या निमित्तानं तिसरं एक मंत्रिपद जे आहे ते अजितदादांच्या राष्ट्रवादीला या ठिकाणी मिळणार आहे आणि त्यामुळे निश्चितच नाशिकच्या दृष्टीनं देखील एक राजकीय दृष्ट्या महत्त्वाची गोष्ट असली तरी कार्यकर्त्यांमध्ये मात्र उत्साहाचं वातावरण आहे. पुढच्या काही वेळात कार्यकर्त्यांकडनं या ठिकाणी जल्लोष केला जाणार आहे, फटाके फोडले जाणार आहेत आणि त्यामुळे आता छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातल्या कमबॅक नंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असलं तरी पालकमंत्री पदाच्या बाबत मात्र आता नेमकं काय घडणार हे पुढच्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे. कारण अद्यापही कोणाचीच पालकमंत्री पदावर अधिकृतरित्या घोषणा झालेली नाहीये. भुजबळांच्या या मंत्रिपदानंतर आता यामध्ये देखील एक नवीन ट्विस्ट आलेला आहे आणि त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबतचा सस्पेन्स देखील भुजबळांच्या या मंत्रिपदामुळे वाढलेला आहे. नक्कीच धन्यवाद चंदन, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट्स जे आहेत ते सातत्याने जाणून घेणार आहोत. तर यावर चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया आलेली आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया. छगन भुजबळ जे एक राज्याचे महत्त्वाचे नेते आहेत, अजितदादाचे अभिनंदन करायचे आहे, त्यांनाही शुभेच्छा द्यायच्या आहे की त्यांनी छगन भुजबळ सारख्या एक अत्यंत महत्त्वाच्या ओबीसी समाजाचं नेतृत्व करणाऱ्या एक नेत्याला पुन्हा मंत्रिमंडळात संधी दिली आणि आज 10 वाजता मलाही निरोप आहे शपथविधीचा. मला आनंद होतो आहे की आज छगन भुजबळ पुन्हा एकदा या राज्याचे महत्त्वाचे मंत्री आणि मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होणार आहे. नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा आता सुटून जाईल या सगळ्यानंतर असं वाटतं? नाही, मला याबद्दल जास्त आत्ता काही सांगता येणार नाही. सर्व अधिकार माननीय मुख्यमंत्र्यांचे आहे, त्यामुळे माननीय मुख्यमंत्री योग्य वेळी याची घोषणा करतील.